बातमी ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची। तुम्हालाही जर ट्रेनच्या दरवाजामध्ये उभं राहण्याची सवय असेल तर सावधगिरी बाळगा किंवा डोरवर उभं राहिले असताना तुमची काळजी किंवा किरकोळ भांडणं होतात का मग थांबा, कारण हीच किरकोळ कारणं तुमच्या जीवावर बेतू शकतात। चर्चगेट विरार लोकलमध्ये दरवाजात उभं राहण्यावरून दोन तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला आणि यावेळेस एका तरुणानं दुसऱ्या तरुणाला धावत्या लोकलमधनं लाथ मारून ढकलून दिलेले। या तरुण रुळावर पडला, गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जखमी तरुण नालासोपाऱ्यात राहणार असल्याची माहिती समोर येते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत। संजय, अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे ही, कुठे हे सर्व प्रकरण घडलं आणि त्यानंतर काय कारवाई करण्यात आलेली आहे? मध्ये मागील काही दिवसापासून किरकोळ वादातून मोठ्या दुर्घटना घडल्याचे प्रकार पाहायला मिळतात। मागील आठवड्यातच माहीम आणि वांद्रे दरम्यान देखील अशीच एक दुर्घटना घडली होती। 65 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता। यानंतर मंगळवारी देखील एक गोरेगाव ते विरारच्या दिशेने जाणारी जी स्लो लोकल होती, या स्लो लोकलमध्ये देखील दोन तरुणांचा वाद झाला होता। तौसिफ शेख नावाचा जो तरुण होता, हा कार्पेंटरचा व्यवसाय करणारा नालासोपारा येथे राहणारा तरुण जो आहे तो गोरेगाव स्थानकातून रेल्वेमध्ये चढला होता आणि सोबतच पांडे नावाचा देखील तरुण त्या ठिकाणी चढला होता। मग कांदिवली स्थानकाच्या दरम्यान आत चढण्याच्या वादावरून त्यांचा पुन्हा एकदा वाद झाला होता आणि याच वेळी पांडे या नावाच्या तरुणाने जे आहे ते तौसिफ शेखच्या पाठीमध्ये लात मारली आणि त्यामुळे तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला होता। गंभीर जखमी झाल्यानंतर तो स्वतः जो आहे तो बोरिवली जीआरपी कडे गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणच्या जवानांनी तात्काळ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। मात्र सध्या त्याची प्रकृती जरी गंभीर असली तरी त्याला रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे। आरोपीला अटक देखील केली होती। मात्र सध्या आरोपी जो आहे तो लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून अशा ज्या काही घटना घडतात त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रवाशांचा प्रवास जो आहे तो धन्यवाद संजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय तरुणाला धावत्या लोकलमधनं ढकललं। या अपघातामध्ये तो तरुण गंभीर जखमी झालेला आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे।